नमस्कार, कांचन होम किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे आपली मसाला पनीर। तर बघू शकता आपली पनीरची भाजी किती छान दिसते। तर अशी भाजी बनवण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर रेसिपी सुरू करूयात। इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेला आहे आणि असं तुकड्यांमध्ये कट करून मी तेलावर त्याला चांगलं फ्राय करून घेत आहे। फ्राय केलेल्या पनीरची टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की पनीर फ्राय करून घ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपात पण फ्राय करू शकता, पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। तर बघू शकता मी आपलं पनीर असं गुलाबी रंग होईपर्यंत तळून घेतलेला आहे। आता त्याच कढईत मी 4 कांदे मोठ्या साईजचे उभे कट करून घेतलेले आहेत आणि तेलात गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेले आहेत। आणि आता कांदा परतला की त्यातच मी 2 टोमॅटो घातलेले आहेत। टोमॅटो परतले की मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता मी माझ्याकडे अवेलेबल असणारे गरम मसाले घालते। त्याच्यात 1 स्टार फूल, 3 इलायची, 1 तेजपत्ता आणि 3 ते 4 लवंग आणि मिरे आहेत। आता त्याच्यात मी एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घातला आणि आता मी कांदा थोडासा परतला की अद्रक लसूण पेस्ट घालते। आपला कांदा छान तळून झालेला आहे, त्याच्यात मी मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालते। आता हे मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही मसाला जेवढा परतताल तेवढी भाजीची चव वाढते, त्याच्यामुळे मसाले तुम्हाला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथं मी मसाले खूप वेळ तेलावर परतून घेत आहे। तर मसाल्याला आपले छान तेल सुटले। आता त्याच्यात मी घरगुती मसाले घालते। त्या मसाल्यात मी 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा आणि पनीर मसाला 1 चमचा घालून घेतलेला आहे। मसाले परतून झाले की त्या मसाल्यात आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्यात मसाले आपल्याला पूर्णपणे शिजून द्यायचे आहेत। पाणी घातल्यानंतर मसाले करपणार नाहीत, चांगले शिजून निघतील। आता आपल्याला मसाल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे। त्याच्यासाठी तुम्ही मसाले छान परतून झाले की त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी लो गॅसवर तसेच ठेवून द्या। तर बघू शकता मसाले छान परतले की त्याला तेल किती छान सुटलेलं आहे। तर एकदा छान सगळं तेल मिक्स करून घ्या आणि त्या मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला आता आपण फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे। फ्राय केलेलं पनीर मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण त्या पनीरला पूर्ण मसाले लागले पाहिजे, तरच भाजीची चव वाढेल। आता आपल्याला पनीर घालून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी लो गॅसवर झाकण ठेवून द्यायचं आहे। तर भाजीला तेल किती छान सुटलेलं आहे बघू शकताय। आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दुधावरची मलाई घातलेली आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता। फ्रेश क्रीम चांगली मिसळून झाली की त्याच्यात आपल्याला थोडीशी हातावरच कसुरी मेथी बारीक करून घालायची आहे आणि अजून 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। इथे कुठे पण तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू नका, लो फ्लेमवरच आपल्याला भाजी छानपैकी शिजून द्यायची आहे। तर आता इथे मी ग्रेव्हीसाठी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला भाजी आवडेल तशी तुम्ही ग्रेव्ही करू शकता। आता ह्या स्टेजला मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अजून मी पनीर चांगलं शिजण्यासाठी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। तर बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे। तर पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि एकदा नक्की ही भाजी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ते। थँक्यू फॉर वॉचिंग।